श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वत्तमसां राशि नाशयति विघ्नानां। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दन द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयान्तरे वसेतु श्रीगुरुमाऊली वरद हस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे कृपाळवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण द्वितीय स्कंद अथ तृतीयोध्याय। इच्छेनुसार विविध देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण। श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गादेवीची, तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची, धन पाहिजे असेल तर वसूची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्राची उपासना केली पाहिजे. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदितीची, स्वर्गकामना असणाऱ्याने अदिती पुत्रांची, राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे. दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची, पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल तर लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वांची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञपुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची, विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची आणि पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे. धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंशपरंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पिडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे. राज्यासाठी मन्वंतरांचे अधिपती देवांना जादूटोणा करता येण्यासाठी निऋतीला, निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे. आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो, सर्व कामनायुक्त असो किंवा मुमुक्षू असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंताच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे. अशा पुरुषांच्या संगतीत भगवंतांच्या ज्या लीला कथांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसार सागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या तरंगाच्या बसणाऱ्या थापडा शांत होतात. हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो. इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे? शौनक म्हणाले, राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले? हे विद्वंसूत महोदय, त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा, कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्याचे पर्यवसान भगवंतांच्या रसमय कथांमध्येच होते. पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता. लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लीलेतच त्याला गोडी होती. भगवन्मय असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवतपरायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्यकथा होत असल्या पाहिजेत. भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो. वृक्ष जिवंत राहत नाहीत का? लोहाराचा भाता श्वास घेत नाही का? गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणे खातपीत किंवा मैथून करीत नाहीत काय?
ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्याचे कान म्हणजे बिळेच होत. जी जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डराव डराव करणारीच होय. जे मस्तक भगवंतांच्या चरणावर नमन नाही करत ते रेशमी वस्त्रांनी वेष्टित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय. जे हात भगवंतांची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्ण कंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हाताप्रमाणेच होत. जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखी निरर्थक होत. जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत ते माणसांचे पाय झाडांसारखेच होत. ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुलसीपत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होय. सूत महोदय, भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय, आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा श्री शुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा. अध्याय 3 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 2 स्कंदे 3 यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यथा प्रभो. नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिपरं. श्रीकृष्णार्पणमस्तु. कशालादिला जन्मते हि कळेना करावे परिकायते हि सुचेना. जावो न जीवन परिमाजे वाया क्षमा कर श्री सद्गुरुराया. सदांतरियासे नाम तुझे कळू दे मला सत्य कर्तव्य माझे. तुझ्या थोर कृपे पळो दूर माया क्षमा कर श्री सद्गुरुराया. दत्तात्रेय समारंभां श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती यतिमाध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे श्रीगुरुपरम्परां. श्री सद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. श्रीगुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु.